भरपूर सारे लेयर्स असलेली खमंग कुरकुरीत आळूची वडी कशी करायची ते पाहूया। मिरची, लसूण, जिरं याचं वाटण करून घ्यायचं आहे। आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। 1 ते 2 वाटी आपल्याला लागणार आहे बेसन, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, तीळ घालायचे आहे, ओवा घालायचा, हळद घालायची, चवीनुसार 2 चमचे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे मिरचीचं आवडीनुसार ते घालून घ्या। मीठ घालायचं आहे पुरेसं, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा घालायचा आहे म्हणजे वडी खाजत नाही। त्यानंतर शेवटी हिंग घालून हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। आता आळूची पानं अशी पसरवून घ्यायची आणि त्यावरती हे पीठ आपल्याला पातळ असा थर लावून घ्यायचा आहे। खूप पातळ झालं तर पीठ इकडे तिकडे पसरलं जातं, म्हणून अशा पद्धतीचं हे पीठ घट्टसरच ठेवायचं आहे। 4 ते 5 पानं एकावर एक अशी लावून घेतलेली आहेत। त्यानंतर ह्या पानांचा जो रोल आहे तो घट्ट असा गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर चाळणीमध्ये तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे ठेवायचे आहेत रोल आणि वाफवून घ्यायचे आहेत 15 ते 20 मिनिटांसाठी। 15 ते 20 मिनिटांनंतर हे छान असे वाफवले गेले, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, अशा पद्धतीने पातळ अशा या वड्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत। तेल मध्यम आचेवरती तापवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला या वड्या दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही थोड्या तेलामध्ये सुद्धा शॅलो फ्राय करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। धन्यवाद।